राज्यामध्ये सत्तेत मांडीला मांडी लावून भाजपचे फडणवीस आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे बसतात, मात्र महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना एकमेकांविरोधामध्ये उभे ठाकल्याचं दिसतंय। ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या तीनही महापालिकेमध्ये हे दोन पक्ष एकमेकांविरोधामध्ये उभे ठाकलेत। ठाण्यामध्ये काल झालेल्या महासभेमध्ये मागच्या 3 वर्षाचा हिशोब भाजप नगरसेवक लक्षवेधीद्वारे विचारल्यामुळे दोन्ही पक्षांची खडाजंगी झाली। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तर नगरविकास विभागाचा कोरोना काळातला भ्रष्टाचार बाहेर यावा यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे। त्याबरोबरच शिवसेनेला परिवहन समितीमध्ये एकही सदस्यत्व देण्यात आलेलं नाही। तर मीरा भाईंदर मनपामध्ये भाजपच्या कार्यालयात वाढवण्यात आलेल्या मालमत्ता कराविरोधामध्ये शिवसेना आज रस्त्यावरती उतरणार आहे। त्यामुळे या तीनही महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि भाजप संघर्ष हा टोकाला जाण्याची शक्यता आहे। तर ठाणे महापालिकेमध्ये नेमकं काय झालेलं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। पहिल्याच महासभेमध्ये भाजपच्या मृणाल पेंडसे यांनी प्रशासनाच्या काळातला लेखाजोखा मागितला। भाजपच्या मागणीला साथ देत विरोधी पक्षातील राष्ट्रवादीचीही लक्षवेधी होती। सत्ताधारी शिवसेनेकडून मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली। 10 मिनिटांमध्ये 19 प्रस्ताव मंजूर करण्यात आले। भाजपचे उपमहापौर कृष्णा पाटील आणि इतरांनी गोंधळ घातला। सभागृहामध्ये घोषणाबाजी देखील करण्यात आली। मंजूर केलेले विषय नियमाप्रमाणे नसल्यानं मागे घेण्याचं महापौरांना पत्र देण्यात आलं। म्हणजे सभाशास्त्रानुसार सभा चालवली गेली नाहीये। एखाद्या जे सदस्याला बोलायला द्यायचं आणि ज्या सदस्यांनी लेखी लक्षवेधी असतील किंवा प्रश्न उत्तर मांडलेले आहेत त्यांना बोलू द्यायचं नाही। आणि म्हणजे एक प्रकारची जी जुनी गोल्डन गँग सक्रिय झालेली आहे आणि हे भारतीय जनता पार्टी कधी खपून घेणार नाही। पारदर्शकता हा आमचा अजेंडा आहे। ज्या पद्धतीने तिने गोंधळ घालून नंतर विषय पास करायचा घेतलाय म्हणजे मंजूर करायला, त्याचा आमचा पूर्ण भारतीय जनता पार्टीचा विरोध आहे। आणि तसे आम्ही लेखी सूचना आयुक्त, महापौर तसेच मुख्यमंत्री साहेबांना केलेले करत आहोत। तर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये संघर्षाचं कारण काय आहे ते देखील जाणून घेऊयात। गेल्या 5 वर्षातील प्रशासकीय राजवटीतील कामांच्या चौकशीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला। प्रस्ताव मंजूर करून अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री शिंदेंना लक्ष करण्याचा गणेश नाईकांचा डाव होता, अशी सध्या चर्चा आहे। तर परिवहन समिती सदस्य निवडताना तौलनिक संख्याबळाऐवजी भाजपकडून निवडणूक लागू करण्यात आली। सभागृहामध्ये निवडणूक घेत सर्व 12 सदस्य भाजपचे विराजमान झाले। परिवहनमधून शिवसेना हद्दपार करण्यात आली। जनता आमची बाप आहे, म्हणजे नवी मुंबई पण आमच्या बापाची। त्यामुळे जनतेने जो दिलेला कौल आणि त्या माध्यमातून आम्ही सभागृहाने घेतलेला जो निर्णय आहे तो या जनतेने घेतल्यासारखा आहे। कारण की जनतेचं बहुमत, जनतेचा विश्वास हा भारतीय जनता पार्टी, देवेंद्रजी फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, गणेशजी नाईक साहेब यांच्या पाठीशी आहे। आणि या शहरासाठी जर कोण निर्णय घेऊ शकतो तर भारतीय जनता पार्टी घेऊ शकते। त्यामुळे तो विश्वास आहे। त्यामुळे तो सत्ता भाजपच्या नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नवी मुंबई शहरामध्ये दिलेली आहे। हम करसो कायदा त्या ठिकाणी नवी मुंबईच्या महापौरांनी चालवला आणि महाराष्ट्रात कुठेही घडला नाही अशा पद्धतीने 12च्या 12 सदस्य परिवहन समितीवरती त्यांनी त्यांच्या सदस्यांची नेमणूक केलेली आहे। लोकशाहीचा गळा घोटलेला आहे। नियमांची पायमल्ली या ठिकाणी झालेली आहे। आयुक्ताला सुद्धा, सचिवाला सुद्धा उत्तर देऊ दिलं नाही आणि घटनेच्या विरुद्ध जे काम केलेले त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो। आणि शासनाला विनंती आहे की चुकीच्या पद्धतीने जो ठराव केलेला आहे तो रद्द करावा आणि तशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मी करत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।